रायगडमधल्या रोहा तालुक्याला आता पावसानं झोडपून काढलेला आहे। तिथे मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू झालाय। हवामान खात्यानं मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला। सकाळच्या पावसामुळे रायगडकरांची मात्र तारांबळ उडाली। लातूर जिल्ह्यातील रेणापूर तालुक्यातल्या भंडारवाडी इथे रेणा मध्यम प्रकल्पात येणारा पाण्याचा सगळा प्रवाह लक्षात घेता प्रकल्पातील पाणी पातळी नियंत्रित करण्याच्या दृष्टीने शुक्रवारी रात्री 11:30च्या सुमारास प्रकल्पाचे 4 दरवाजे उघडण्यात आल्याची माहिती मिळतेय। या प्रकल्पाचे 4 दरवाजे 20 सेंटीमीटरने उघडण्यात आलेले आहेत। 2529 क्युसेक इतका विसर्ग नदीपात्रात सुरू आहे आणि या पार्श्वभूमीवर रेणा नदीकाठावरील गावातल्या नागरिकांनी खबरदारी घ्यावी असं आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले। आता बातमी हिंगोलीतून। हिंगोली जिल्ह्यामध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस झालाय। पांगरा शिंदे गावामध्ये पुराचं पाणी शिरलंय। हिंगोली जिल्ह्यामध्ये आज पहाटेपासूनच ढगफुटी सदृश्य पाऊस झाला। ओढ्याचं पाणी आता गावात शिरलेलं आहे। कळमनुरी त्याचबरोबर वसमत हिंगोली परिसरात जोरदार पाऊस झालाय आणि शेतकऱ्यांचं उरलं जे काही पीक आहे ते सुद्धा आता पाण्यात वाहून जाण्याची भीती आहे। ही दृश्य बघतोय आपण। ओढ्याच्या पाण्याचा हा मोठा प्रवाह आपल्याला दृश्यांमध्ये पाहायला मिळतो आणि हे सगळं पाणी गावात शिरलेलं आहे आणि त्यामुळे शेतीचं मोठ्या प्रमाणावर नुकसान होणार आहे। जे काही उरलं पीक होतं ते सुद्धा आता बळीराजाच्या हातचं निसटणार आहे। हिंगोलीतली ही दृश्य बघतोय आपण। पाऊस चालू आहे। वड्या नाल्याला वडे नाले भरून वाहत आहेत। गावामध्ये पण पाणी शिरलेलं आहे आणि रात्री पण शेतकरी शेताकडे गेलेले तिकडे पलीकडे अडकलेले नदीच्या आणि दूध काढायला दूध उत्पादक शेतकरी जवळपास 200-300 लोक इकडे अलीकडे पण अडकलेले आहेत। शासनाने याची जरूर खबरदारी घ्यावी। शिंदे येथे आणखी तपशील आपण घेणार आहोत। प्रतिनिधी संतोष भिसे आपल्याशी जोडले गेले त्यांच्याकडून। संतोष, आत्ताची या गावातली काय परिस्थिती आहे? अजूनही हे ओढ्यातलं पाणी गावातच शिरलेलं आहे का आणि त्या दृष्टीने मग गावकऱ्यांचं स्थलांतर वगैरे करावं लागणार आहे का? नक्कीच रिद्धी, बांगरा शिंदे गावाच्या लगत जो आहे तो वडा वाहतो आणि या वड्यातून प्रचंड असं पाणी जातं कारण पूर्ण शेत शिवारातलं पाणीच या वड्याने जात असतं आणि या भागामध्ये पावसाचा वेगच एवढा होता की त्यामुळे या वड्याला पाणी ते मावत नव्हतं। त्यामुळे ते पाणी पूर्ण गावामध्ये शिरलेले आहे आणि काही शेतकरी जे आहेत ते वड्याच्या बाजूला शेतामध्ये राहतात। त्याचबरोबर जे आहे ते या भागात दांडे गावामध्ये देखील पाणी शिरलेले आहे आणि या पांगरा शिंदेतील गावातील लोक जे आहेत नागरिक आहेत त्यांना काढण्याचा प्रयत्न करतायत। सध्या तरी आपत्ती व्यवस्थापनाच्या वेळेला त्या ठिकाणी कोणी एनडीआरची टीम त्या ठिकाणी दाखल झाली नाही, मात्र नागरिकच एकमेकाला मदत करायचा प्रयत्न करतायत कारण बाजूला लगेच शेत असल्यामुळं त्यामधील जनावर वगैरे त्या ठिकाणी राहतात, त्यांना दूध वगैरे काढायचे असतात सकाळी। मात्र पावसामुळे ते संपूर्ण शेतकरी त्या ठिकाणी अडकून पडलेले आहेत। रद्दी जी, धन्यवाद सगळ्या तपशिलांसाठी।